हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून समोर येते। सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य करा असं आवाहन सुनील शेळके यांनी केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर अभिमान असं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं। पक्षाचं हित हवं आहे ते वहिनींचं नेतृत्व मान्य करतील असं सुद्धा शेळके म्हणाले। राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकसंध आणि मोठा होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात सुनील शेळके यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना खंड पडलेला होता, मात्र पुन्हा एकदा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील नेते आणि आमदार सुनील शेळके या सगळ्या संदर्भात काहीसं आवाहन करताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे। आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे। तर आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, त्यांचं विलीनीकरण झालं तर आम्हाला अभिमान वाटेल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। पक्षाचं हित हवं आहे ते सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य करतील असं सुद्धा शेळके म्हणालेत। राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकसंघ आणि मोठा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। यशपाल, खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये ही सगळी चर्चा थांबलेली होती, मात्र आता अजित पवार यांच्या गटामधील हे नेते आणि आमदार यांचा एकंदरीतच सकारात्मक सूर पाहायला मिळतोय। नेमकं काय पडद्यामागच्या घडामोडी आहेत? नक्कीच आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली होती, परंतु सुनील शेळके यांच्या विधानावरून एक स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रित येण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे। त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे की सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि एकूणच आता विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। ही राजकारणातली सगळ्यात मोठी उलथापालट म्हणता येईल किंवा एक राजकीय चर्चा म्हणता येईल, कारण की सुनील शेळके हे अजित पवार गटातले कार्यक्षम आमदार आहेत आणि सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात। आणि एकूणच शरद पवारांच्या आमदारांकडून, जयंत पाटलांकडून जेव्हा विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चेला विराम देण्यात आला होता, तो आता चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि ही विलीनीकरणाची नांदीच म्हणावी लागेल। येत्या काळामध्ये जर दोन्ही गटातील आमदारांची एकत्र बैठका आणि खासदारांच्या एकत्र बैठका होऊन विलीनीकरणासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते आणि एक नवीन राजकीय पर्याय किंवा विलीनीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यशपाल, तुम्ही सोबत राहा, या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सुनील तटकरे आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। सुनीलजी नमस्कार। एकीकडे आपल्या पक्षामधील आमदार असलेले सुनील शेळके हे काही आवाहन करत आहेत, ती प्रतिक्रिया आपण सुरुवातीला पाहूयात, मग आपण या सगळ्या विषयावर चर्चा करूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे। आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे।
सुनीलजी, शेळकेंची ही सगळी प्रतिक्रिया आपण ऐकली असेल, पाहिली असेल. आपल्या पक्षामधील आमदारांची किंवा नेत्यांची ही सगळी सकारात्मक विलिनीकरणाच्या दृष्टीनं प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काय आपल्याला वाटतंय, नेमका आपल्या पक्षाचा या सगळ्या संदर्भातलं पुढील काळातलं धोरण कसं असेल? सुनील अण्णा शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळचे आमदार आहेत. यावेळेला अटीतटीची निवडणूक असं भासवलं गेलं. अशा वेळेला 1.25 पेक्षा जास्ती मताच्या फरकाने सुनील अण्णा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे पक्षाचे ते एक जरूर आधारस्तंभ आहेत. अशा वेळेला त्याने जे काही भावना या ठिकाणी मांडल्यात त्या कुठल्या आधारे मांडल्यात, त्याच्यात काय चर्चा कुठे काय होती का मला त्या ठिकाणी माहिती नाही. पण त्याने एक बाब त्या ठिकाणी प्रकर्षाने मांडल्यासारखं दिसत आहे की बहिणींचं नेतृत्व ज्यांना मान्य असेल आणि ते मान्य करून जर काही विलिनीकरण होत असेल तर ते स्वागतार्ह असं त्यांच्याच बोलण्याचा एकंदरीत अर्थ होता. माझा आणि सुनील अण्णांची गेल्या 4-5 दिवसात काय माझी भेटही नाही, चर्चाही नाही. त्यामुळे कुठल्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं याची मला माहिती नाही. सुनीलजी, आणखी एक महत्त्वाचं असा आमदारांचा जर सकारात्मक सूर असेल तर पक्ष म्हणून काही विचार केला जाईल का? शरद पवार यांच्या बाजूनं काही प्रस्ताव मांडल्यास तसा काही विचार होईल? एक बाब असं आहे की ज्या वेळेला पूर्वी सुद्धा या संदर्भामध्ये सतत आलेलं होतं की दादांनी या संदर्भात काही निर्णय घेतलेले होते. कारण माझ्यासारखा कार्यकर्ता गेले 35 वर्ष दादांशी जोडला गेला होता. दादांचं नेतृत्व माझं आयुष्यभरामध्ये मी मान्य केलेलं त्यावेळेला होतं. नंतरही आज बहिणी आम्हाला दादांच्याच ठिकाणी आहेत असं मानून बहिणीचं नेतृत्व म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. अशा वेळेला जर तरच्या बाबीवरती भाष्य करणं माझ्यासारख्याला काय योग्य त्या ठिकाणी वाटत नाही. कुठल्या वेळेचा प्रस्ताव कोणाकडे आलाय न आलाय मला माहिती नाही. पण शेवटी जसं दादा निर्णय करायचे आणि मग आम्ही त्या संदर्भामध्ये भूमिका घ्यायचो तसंच या संदर्भातला निर्णय जसं सुनील अण्णा म्हणाले त्या पद्धतीने वहिनीच त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतील. गेल्या काही काळामध्ये या सगळ्या चर्चांना खंड पडलेला होता, कुठेतरी थांबलेला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? काही प्रयत्न केले जात आहेत का? नाही, मला याच्याबद्दल काही माहित नाही. कारण कोणाच्या स्तरावरती काय पद्धतीने कसली चर्चा मला या बाबतीमध्ये खरंच काही कल्पना नाही. पण सुनील अण्णा शेळके ज्या वेळेला पक्षाचे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, फार मोठ्या फरकाने ते निवडून आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याने अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. अशा वेळेला त्यांनी नेमकं मत कशाच्या आधारे मांडलं हे जोपर्यंत माझी त्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत मला माहित नाही. त्याच्यामुळे चर्चा सुरू आहेत नाही आहेत. सुनीलजी, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद.